माढ्याच्या कुरडूचे मुरुम उपसा प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्हायरल कॉलनंतर राज्यभरात गाजले गेले। या प्रकरणात कुरडू बंद आंदोलनाच्या वेळी गावचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना वाल्मिक कराडची उपमा दिली होती। यावरून आता खासदार मोहिते पाटील यांच्याकडून कुरडूचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांच्यावर 1 कोटीच्या मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे। आता कुरडू गावकऱ्यांच्या वतीनं ही गावाला बीडची उपमा दिल्यानं खासदार मोहिते पाटलांवर देखील प्रतिदावा दाखल केला जाणार आहे। कुरडू मुरुम उपसा प्रकरण कधीच संपलेलं आहे। यावरून पाणंद रस्त्यांचा राज्यभराचा प्रश्न सरकारनं निर्णय घेऊन मार्गी लावलाय। मात्र ढाणे आणि खासदार मोहिते पाटील या दोघांकडूनही झालेल्या वक्तव्याविरोधात आता परस्पर विरोधी न्यायालयीन लढाई सुरू होत असल्याचं पाहायला मिळत आहे। कुरडू मुरुम प्रकरणी कुरडू गावच्या बंदच्या वेळेस मीडियासमोर केलेल्या वक्तव्याची बद्दल विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी मला वैयक्तिक 1 कोटीच्या अब्रुनुकसानीची नोटीस दिलेली आहे। त्या अब्रुनुकसानीच्या नोटीसला मी आज उत्तर देत असताना त्यांच्या वरील गुन्ह्याची यादी काढली असता त्यांच्यावरती आज मी तिला जवळपास 36 गुन्हे दाखल असलेल्याचा पुरावा आमच्या हाती आलेला आहे। तो त्यांनी त्यांच्या खासदारकीचा निवडणूक आयोगाला फॉर्म भरत असताना दिलेल्या ॲफिडेव्हिटनुसार 36 गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत। अजून काही गुन्हे प्रलंबित आहेत। त्यांनी पदाचा गैरवापर करून आणखीन तपास काही गुन्ह्यांचा थांबवलेला आहे। अशा सगळ्या गुन्ह्यांची SIT चौकशी व्हावी म्हणून कुरडू ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आज दुपारी 1 वाजता श्रीपूर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देऊन SITची चौकशी करत आहोत खासदार साहेबांच्या। आणि दुसरी गोष्ट, कुरडू गावची बदनामी केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनंही एक आम्ही दावा त्यांच्यावरती दाखल करतो आणि आज त्यांनी दिलेल्या नोटीसला मी उत्तर देतो।